योग्य पडणार नाही. कारण नवनाथात यायचं म्हणजे त्याला 12 वर्ष काय करावं लागते, तप करावं लागतं. नवनाथाची सेवा करीत तेव्हा त्याला विद्या प्राप्त होती. आणि तो आमची विद्या चोरून ऐकली म्हणे, तुला ही विद्या सफल होणार नाही. नवनाथाचा शाप इंद्राला फार वाईट वाटलं. इंद्राला फार वाईट वाटलं. बृहस्पती ऋषी मध्यस्थी करून इंद्राने नवनाथकडून उशाप मागितला. म्हणजे तो काय कर म्हणे, याच्यातून काहीतरी पर्याय काढ म्हणे. उशाप मागितला. मग नवनाथाने उशाप दिला. इंद्राने 12 वर्ष तपश्चर्या करायची. इंद्राने 12 वर्ष तपश्चर्या करायची आणि नाथ पण त्याचा छळ करायचा नाही. त्याला विद्या काय म्हणे, भद्र होईल. त्यानंतर सर्व नवनाथ आपापल्या स्थानी परतले. मग सगळे नवनाथ आपापल्या जागी गेले. इंद्राने आपल्या उग्र तपश्चर्येचा सह्याद्री पर्वत निवडला. मग इंद्राने तपश्चर्यासाठी इंद्राला सांगितलं की तपश्चर्या करायची. मग इंद्राने तपश्चरी इंद्र सह्याद्री पर्वत निवडला. तेथे त्याने घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. तिथं त्याने घोर तपश्चर्या केली इंद्रानं. आणि मंत्रोच्चार करताना इंद्र जे जे पाणी सोडत असे त्यातून पोरा निवडला. ते काय करायचा, मंत्र म्हणायचा आणि पाणी हातात कमंडूल घ्यायचा, हातात पाणी टाकायचा, असं यज्ञ करायचा आणि ते पाणी सोडून द्यायचा. आणि त्याचा फालमोठा काय झाला, प्रवाह तयार झाला. ते भीमारथीला जाऊन भीमारथीत जाऊन मिळालं ते पाणी. त्यामुळं त्या पर्वाला काय इंद्रायणी म्हणाले. आपण त्याला काय म्हणतात, इंद्रायणी नदी. म्हणून त्याला काय म्हणायला लागले, इंद्रायणी नदी म्हणायला लागले. ते पाणी ज्या इंद्र तपश्चर्यात बसला नवनाथ विद्या सफल होण्यासाठी ते पाणी सोडलं आणि त्या पाण्याचाच काय बनली, इंद्रायणी नदी बनली. आपली 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाल्यावर ते आपापल्या स्वर्गीय लोकी गेले. नवनाथ बरेच दिवस तीर्थाटन करते. मग हे नवनाथ जण खूप तीर्थाटन केले त्यांनी 12 वर्ष. त्रिस्थळी म्हणजे 4 धाम त्यांनी पूर्ण केले या नवनाथानं. त्यानंतर ते गुप्त झाले. त्यानंतर काही काही कोणते नवनाथ पुढे गेले, काय गेले काही कळलं नाही. त्यानंतर ते काय झाले, गुप्त झाले. एका मडीमध्ये कानिपनाथाचं वास्तव आहे. एक मडी आहे, तिला काय कानिपनाथाचं वास्तव आहे. तेथे मच्छिंद्रनाथासोबत म्हणून राहिले. तिथे मच्छिंद्रनाथ आहे ना, त्या कानिपनाथासंग सोबत राहिले मडीला. त्याला काय म्हणतात, मायंबा, मायबा म्हणते त्याला मच्छिंद्रनाथाला. मच्छिंद्रनाथ गर्भगिरीच्या वरील बाजूस तर बाजूला गैनी, तर जालिंदरनाथाच्या गर्भगिरीला बाजूस गैनीनाथ गावी राहिले. तर वडवळ नाम या गावी नागनाथ राहिले. वडवळ जे गाव आहे त्या गावीमध्ये काय राहिले, नागनाथ राहिले. तर विठ्याला रेवणनाथ राहिले. तर विठ्ठाचे गाव आहे तिकडं रेवणनाथ राहिले. मीनाथ काय करून राहिले, तीर्थाटन करून राहिले. गोपीचंद धर्मनाथ आपापल्या आमा पुण्यात वैकुंठलोकी गेले. आणि गोपीचंद राजा धर्मनाथ आपापल्या आमा पुण्यात वैकुंठलोकी गेले. मैनावतीला वैकुंठलोकी न्यायला स्वतः विष्णू आले. अशा प्रकारे 84 सिद्धापासून नाथपंथ गायला उदयाला आला. नाथपंथ फारच सामर्थ्यला. तेथे नवनाथ चरित्र संपलं. येथे नवनाथ चरित्र संपलं. आता मालू कवी पुढील अध्यायापासून फलश्रुती. आता पुढील आता याच्या पुढे जे आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आता सांगणारे कोण सांगणारे, धोंडीसूत मालू कवी. जे नरहरी सोनाराच्या कुळामधले धोंडीसूत कोण आहे, मालवकी. हे असा एकमेव असा ग्रंथ असं म्हणायला हरकत नाही की ब्राह्मणाला लिहिलेला नाही. कोणा लिहिला, सोनारा लिहिला. सोनार जातीचा तो त्यांनी लिहिले. धोंडीसूत मालुके नरहरी सोनाराच्या कुळातला. अशा प्रकारे हे नवनाथ तरी तुम्ही लिहून आणलेले की नवनाथ कोणत्या ठिकाणी काय केले. मच्छिंद्रनाथ जे ते सावरगावला राहिलेले बीडमध्ये. सावरगावला त्यांची समडे आणि कानिपनाथाचे मठ आहे. कानिपनाथ तिथं मायबा म्हणून पण काय तिथं मच्छिंद्रनाथची समाधी आहे. मच्छिंद्रनाथ सावरगावला बीडमध्ये राहिले. जालिंदनाथ येवलवाडीला बीडमध्ये, गैनीनाथ चिंचोलीला बीडमध्ये, भरतरीनाथ हरंगुला परभणीमध्ये, रेवणनाथ विट्याला सांगलीमध्ये, नागनाथ वडवळला लातूरमध्ये, गोरक्षनाथ गिरनार पर्वतावर अहमदनगरमध्ये, कानिपनाथ मडीमध्ये अहमदनगरमध्ये आणि चरपटीनाथ काय गुप्त भ्रमण करून राहिले. अशा प्रकारे 9 जण अनेक ठिकाणी काय घेतल्या, समाध्या घेतल्या. आता नवनाथ कथा सार रचले मालुकवी म्हणतात की पहिला अध्याय या पहिल्या अध्यायामध्ये वक्रतुंड एक दंत महादेव पार्वतीचा पुत्र गजानन स्तवने कीर्तिवंते ज्ञानयुग मच्छिंद्रनाथ जन्मकथा आहे. या अध्यायाचं निमित्त वाचन केलाच घरातील संबंध बांधणं ऐशुदी. हा जो पहिला अध्याय आहे त्याच्यामध्ये पहिल्या अध्याय जर वाचला त्याच्यामध्ये संबंध बाधा काय होती त्याची नैशी होऊन जाते. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयुग मच्छिंद्रनाथ त्रिमुखी दत्तात्रेयाचं दर्शन झालं दुसऱ्या अध्यायामध्ये. तर त्या अध्यायामध्ये काय महादेवाचं दर्शन झालं. अश्वत्थ वृक्षाखाली जाऊन त्याने सर्वविद्या प्राप्त करून घेतल्या. इथे ती कथा भाग येतो. हा अध्याय नित्य पठण केलेले विष्णुपती लक्ष्मीपतीची आमाप त्याच्यावर कृपा राहते. लक्ष्मी मातेच्या अपार कृपा प्राप्त झाल्याने घरातील दारिद्र्य नाहीसे होते व घरामध्ये भरपूर धनधान्य संपन्न होतं. तिसरा अध्याय. या तिसऱ्या अध्यायामध्ये रामभक्त हनुमान आणि मच्छिंद्रनाथाची भेट आहे. महापराक्रमी बलशाली अंजनी सूत हनुमानाचं मत्स्ययुद्धाचं वर्णन आहे. या अध्यायामध्ये निमित्त वाचन केला शत्रूची नाहीशी होती. शत्रू तुमच्यावर हल्ला करणार नाही. संकटमोचन हनुमानाची कृपा तुमच्यावर राहते. चौथा अध्याय. या चौथ्यामध्ये अष्टभैरव चामुंडाची रसाळ कथा आहे. याचे नित्य पठण केलं शत्रू अनेक प्रकारचे कारस्थान जातील व शत्रूंना चांगल्या प्रकारचा
पराभव होईल. पाचव्या अध्यायामध्ये ज्ञानयोगी मच्छिंद्रनाथ सर्व भूतांना काबूमध्ये पकडतात. पाचवा अध्याय जो मध्ये भूताचा आणि मच्छिंद्रनाथाचं युद्ध आहे, तो अध्याय जर वाचला तर घरामधून भूत बाधा सगळं काय निघून जाते. ज्याच्यावर अंगावर भूत आलेले आहे त्याला पाचवा अध्याय वाचायचा, त्याचा पाचवा अध्याय वाचला तर काय सगळं निघून जातं. तर हा पाचवा अध्याय वाचल्यामध्ये घरामध्ये भूत प्रेत सगळं काय निघून जातं. सहावा अध्यायामध्ये जर वाचला तर मच्छिंद्रनाथ कालिकास्त्राची प्राप्ती होते. निमित्त पठाने शत्रूवर मोहिनी पडते व शत्रू आपल्या चरणाजवळ येतो व आयुष्यभर आपली काय करतो, सेवा करतो. सातवा अध्यायामध्ये महापर वीरभद्रे, या वीरभद्र अत्यंत तेजस्वी